नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय 30.2 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। बलवीर रोज सकाळी 320 मीटर लांब व 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो, तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो। आता एका फेरीचं अंतर आपल्याला विचारलेलं आहे। हे झालं आयत। आयताची एक बाजू दिली आहे 320 मीटर आणि रुंदी दिली आहे 210 मीटर। आणि तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, आयताच्या समोरासमोरील बाजू या सारख्या मापाच्या असतात, म्हणून ही बाजू मिळाली 320 आणि ही मिळाली 210। यांची बेरीज करूया। 320 आणि 320 640, 210 210 420। यांची बेरीज करूया। 0 4 आणि 2 6, 6 आणि 4 10। 1060 मीटर या ठिकाणी आपल्याला दिलेलं उत्तर मिळत नाही, म्हणजे किलोमीटर मध्ये दिलेलं आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1060 मीटरला 1000 ने त्या ठिकाणी भाग देऊया। सर 1000 नेच का? कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला 1000 ने भाग देऊया। 1 2 3 0 आहे, म्हणून दशांश चिन्ह इथून 3 घर पुढे नेऊया। संख्या तयार होते 1.06। शेवटचा 0 नाही दिला तरी चालतो। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। 30 मीटर 20 मीटर व 25 मीटर बाजू असलेल्या एका त्रिकोणाकृती भूखंडाला 2.50 प्रति मीटर या दराने 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल। या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आता त्रिकोण दिलेला आहे। त्रिकोणाचा प्रत्येक बाजू आपल्याला दिलेले आहे 30 मीटर 20 मीटर आणि 25 मीटर। यांची जर बेरीज केली तर आपल्याला एक जे माप आहे, म्हणजे याची परिमिती त्रिकोणाची ते मिळेल। म्हणून 30 20 आणि 25 यांची बेरीज केली तर 75 मीटर मिळते। असं आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे, म्हणून 75 गुणिले 4 4 5 जा 20 चा 0 टू कॅरी 4 7 जा 28 मध्ये 2 मिळवले तर 30, म्हणजे या ठिकाणी 300 मीटर। आता या ठिकाणी खर्च विचारलेला आहे आणि एका मीटरला 2.50 प्रति खर्च दिलेला आहे, तर 300 गुणिले 2.50 याला गुणूया। या ठिकाणी 1 2 3 0 म्हणून 1 2 3 0 दिया। दशांश चिन्ह त्या ठिकाणी तात्पुरता आपण बाजूला काढूया। ही संख्या तयार होते 25 आणि 25 चा टेबल 3 पर्यंत घेतला तर होतात 75। आता या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश चिन्ह होते, म्हणून या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश चिन्ह देऊया। आपल्याला संख्या मिळाली 750, म्हणजे 750 रुपये 4 पदरी कुंपण करण्यासाठी खर्च येईल। पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा। एका त्रिकोणाकृती पताक्याची परिमिती 55 सेमी आहे। त्या पताक्याची एक बाजू 15 सेमी आहे। उरलेल्या बाजूंची लांबी समान असल्यास प्रत्येक बाजूची लांबी किती असेल। पताका या पद्धतीने असतो विद्यार्थी मित्रांनो। बघा, त्याची एक बाजू दिली आपल्याला 15 सेमी, कारण का ती वेगळी आहे आणि 2 बाजू सारख्या मापाच्या आहेत, म्हणून उरलेल्या बाजूची लांबी समान आहे। समान असल्यामुळे काय, ही जी आकृती आहे ही पताक्याची ही आणि ही बाजू सारख्या मापाची आहे। मग आता या ठिकाणी 55 मधून 15 वजा करूया। 5तून 5 गेले 0, 5तून 1 गेला 4, हे उत्तर मिळालं 40।
दोन बाजूंचं, म्हणून याला जर दोनाने भाग दिला तर एका बाजूचं माप आपल्याला मिळेल. 2 1 जा 2, 2 1 जा 2 2 जा 4, 0 जसाच तसा. उत्तर मिळालं 20 सेमी. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे चौथा. 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो. रोज 2 किमी अंतर चलण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या घालाव्यात? आता सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे दिलेलं आहे ते आयत दिलेलं आहे. मग आता 160 मीटर लांब, 160 मीटर जे आहे ते लांब आणि 90 मीटर रुंद, 90 मीटर रुंद. हे 90 म्हणून हे पण 90, हे 160 म्हणून हे पण 160. आता सगळ्यात महत्वाची याची परिमिती काढूया. किती आहे? 160 होतात 16 दुनी 32, 320 मीटर. 90 आणि 90 180, 180 यांची बेरीज. 0 0 0, 8 आणि 2 10 चे 0. हा चला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. 500 मीटर एका फेरीत तो जातोय. आता या ठिकाणी 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर, म्हणून 2000 भागिले 500. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. आता या ठिकाणी उरले काय? 20 भागिले 5. 5 1 जा 5, 5 4 जा 20. मग उत्तर मिळालं आपल्याला 4. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती दीपिका रोज एक फेरी धावते. 100 मीटर लांब व 70 मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती पूजा रोज एक फेरी धावते. तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल? आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, दीपिका जी आहे ती चौरसाकृती आणि पूजा जी धावते ती आयताकृती, म्हणून या ठिकाणी याचं 80 मीटर. जर इथं 80 आहे म्हणजे चारी बाजूंचं माप 80-80 येणार. त्यानंतर 100 मीटर लांब, 100 मीटर लांब आणि 70 मीटर रुंद. आता याची परिमिती काढूया दोघांची. 1 2 3 4, 8 4 जा 32 आणि 0 वरती जसास तसा 320 मीटर ते अंतर धावते. नंतर पूजाचं अंतर बघूया. हे 100, इथं 100, इथं 70, 100 100 200, 70 70 140, 0 4 आणि 3 320. आता पूजा 320 मीटर धावते आणि दीपिका 320 आणि पूजा 340. 340 मधून 320 जर वजा केले तर 20 मीटर आपल्याला जे मिळतंय ते उत्तर मिळतंय. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण तार लावायची आहे. त्यासाठी किसनने 500 मीटर लांबी असणाऱ्या तारेच्या 2 गुणाड्या आणल्या तर त्याच्या जवळ किती तार उरेल? या ठिकाणी उरेल विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हा एक आयत आहे, कारण त्याचं शेत आयताकृती आहे. त्या ठिकाणी 60 मीटर त्याची लांबी आणि 40 मीटर रुंदी आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या. 60 आणि 40 झाले 100. हे 40 आणि हे 60 झाले 100. 100 आणि 100 200. तर याची परिमिती मिळते आपल्याला 200 मीटर. आता काय सांगले? किसन आता मीटर असणाऱ्या शेताला 4 पदरी म्हणून याला 4 ने गुणूया. 1 2 0 जशा असतं ते 4 2 जा
8 एकूण 800 मीटर तार लागते आणि 500 मीटर लांबीच्या 2 500 मीटर गुणिले 2 होतात 1000. मग 1000 मधून 800 जर वजा केले तर आपल्याला तोंडी उत्तर मिळतंय 200 मीटर तार उरेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. एका आयताकृती भूखंडाच्या कडेने 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 60 प्रति मीटर या दराने 28,800 खर्च आला तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल? या ठिकाणी भाग द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. 28,800 भागिले 60. सर 60चा टेबल तर येत नाही, 6चा टेबल येतो, तो लिहून घ्यायचा. 6 1 6 6 2 12 7 1 18 7 4 24 6 5 30 6 7 36 6 7 42 6 8 48. आणि इथं काय करायचंय, फक्त 0 0 तुम्हाला द्यायचा आहे. हा झाला 60चा टेबल तयार. या ठिकाणी सुरुवातीला 3 डिजिट म्हणजे 3 अंकी संख्या घेऊ शकतात. आता याच्यापेक्षा लहान संख्या मिळते आपल्याला 240. 1 2 3 4 नंबरवर, म्हणून इथे लिहायचे 4 आणि 240 संख्या इथं लिहायची. वजाबाकी करायची. 8तून 0 गेले 8, 8तून 4 गेले 4, 2तून 2 गेले 0. हा उरलेला 0 इथं जसाच तसा. 60च्या टेबलमध्ये 480 480 येत आहेत का? येत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 नंबरवर, म्हणून इथं लिहायचे 8 आणि इथं लिहायची ही संख्या 480. वजा 480 मधून 480 गेले 0 0, उरला काय 0. हा 0 डायरेक्टली इथं द्यायचा. हे झाले 480. पण आता हे मिळालं तारेचं किती? 3 पदरी. आपल्याला एकच विचारलेलं आहे, म्हणून 480 भागिले 3 असा भागाकार दिला तरी चालेल, किंवा ह्या पद्धतीने 480 भागिले 3 असे दिले तरी चालतील. 3 1 3, 4तून 3 गेले 1, 8 खाली जसाच तसा. 3 6 80, 0 0, हा 0 जसाच तसा. 160 पर्याय क्रमांक 4 160 मीटर. पुढचा प्रश्न आहे 8वा. 144 मी क्षेत्रफळाचा एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल? 2021 ला आलेला हा प्रश्न. आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हा आहे चौरस. याच्यापैकी काय, याचं क्षेत्रफळ दिलंय 144 आणि तुम्हाला नियम माहित आहे, म्हणजे सूत्र माहित आहे की बाजू गुणिले बाजू काय असतो, चौरस आपल्याला जो मिळतो चौमीटर म्हणजे क्षेत्रफळ आपल्याला मिळतं. मग हा कोणाचा वर्ग आहे, तर हा 12चा वर्ग आहे, म्हणून इथं 12 तर हे पण 12. 12 गुणिले 12 144, म्हणजे सर्व बाजू मिळाल्या आपल्याला 12 12 मापाच्या. पण आपल्याला त्याने सांगितले 2च बाजूने, ही एक बाजू ही एक बाजू, 12 आणि 12 24, अशी एक बाजूचं माप आलं 24. अशी त्याने 3 बाजू सांगितल्या आहे, म्हणून याला 3ने गुणूया. 3 4 जा 12, 12 चा 2, 1 कॅरी, 3 2 जा 6 आणि 1 7 मीटर. 72 मीटर पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. तारेने बनवलेल्या एका 7 बाजू असलेल्या सप्तकोनाची प्रत्येक बाजू 3.5 सेमी लांबीची आहे. ही तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती असेल? सगळ्यात महत्वाचं, सप्तकोन सांगितले म्हणजे 7 बाजू आल्या आणि 7 बाजू असल्यामुळे 3.5 याला 7 ने गुणूया, कारण एका बाजूचे माप दिले आपल्याला 3.5, म्हणून 7 बाजूचं माप करण्यासाठी त्याला 7 ने गुणायचं.
7 5 जा 35 सा 5 3 कॅरी 7 3 जा 21 मध्ये 3 मिळवले 24 एक घरानंतर पॉइंट म्हणून तो जसाच तसा 24.5 सेमी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। प्रश्न 10वा आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न 13 सेमी लांबी व 5 सेमी रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदी करून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? 2017 ला आलेला हा प्रश्न। आता आयता आकृती सांगलेला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दोन आयत तयार केलेले आहेत। त्यांनी सांगितले एक आयत आहे 13 सेमीचा, दुसरा पण कितीचा आहे 13 सेमीचा। हे दोन आयत मी परस्परांना जोडले, कशाकडून? रुंदी करून। लांबी करून जोडलेत का? नाही, रुंदी करून। रुंदी सांगितलेली आहे 5 सेमी, मग ही 5 सेमी म्हणून ही पण 5 सेमी, वरतीकडची 13 म्हणून ही पण 13। आता यांची करूया बेरीज, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 13 आणि 13 26, ही 26 म्हणून ही पण 26, 5 आणि 5 10, यांची करूया बेरीज। 6 आणि 6 12चे 2, हा चला 1, 2 2 4 5 आणि हा एक 6, 62 सेमी पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये।